मी त्या लोकांपैकी एक आहे ज्यांना गडकिल्ले बघायला आणि फिरायला खूप आवडतात. विचार केला आज त्या गडकिल्ल्यावर जाऊया जो एका वीर सुभेदाराच्या बलिदानाचं प्रतीक आहे. आणि मी पोहोचलो थेट सिंहगडावर. पण या प्रवासाची सुरुवात इथून नाही झाली. आदल्या रात्रीच आम्ही मुंबईहून पुण्याला आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता लवकर उठून पुण्यातलं कॉन्क्रीटचं जंगल सोडून आम्ही पोहोचलो होतो थेट हिरव्यागार डोंगरावर. गडाच्या पायथ्याशी गाडी पार्क करून जेव्हा गडाकडे वर ताट उंच मानेने पाहिलं त्यावेळेस मराठ्यांनी केलेला पराक्रम आठवून फार अभिमान वाटला. मी राजांचा हा पहिला गड पाहिला जो आजही एवढ्या चांगल्या प्रकारे सुस्थितीत ठेवलेला आहे. काही अंतर पार करताच आम्हाला गडाच्या पहिला भव्य दरवाजाचे दर्शन झाले. त्या पवित्र चौकटीला वंदन करून आम्ही पुढच्या दिशेने निघालो. काही अंतरावरच किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसला. कदाचित शत्रूला सहज गडावर आक्रमण करता येऊ नये यासाठी हाकेच्या अंतरावर हे दरवाजे बांधले असावे. या दाराच्या आत प्रवेश करतात डोळ्यांना भावणारे नयनरम्य दृश्य पाहून मन सुखावले आणि सर्व थकवा क्षणात दूर झाला. काही वेळानंतर या गडाचा महत्त्वाचा आणि शेवटचा महाद्वार समोर येऊन उभा ठाकला. इथून पुढे गेल्यावर
उजव्या हाताला निदर्शनास पडतो तो सिंहगडाचा तोफखाना. तोफखान्याच्या पुढे येताच डाव्या हाताला दिसतो तो घोड्याचा पागा. त्या काळात घोड्यावर प्रवास करून जे व्यक्ती या गडावर यायचे त्यांचे घोडे या ठिकाणी सुरक्षित बांधून ठेवले जायचे. आता आपण जात आहोत कोंढाणेश्वराच्या मंदिराकडे. याच कोंढाणेश्वराच्या नावावरून या किल्ल्याचे नाव कोंढाणा असे ठेवण्यात आले होते. पण सुभेदारांच्या बलिदानानंतर शिवरायांनी याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. आता आपण जात आहोत कल्याण दरवाजाकडे. हा तोच कल्याण दरवाजा जेथून तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी यांनी आपल्या 200 मावळ्यासकट गड सर केला आणि सर्व दुश्मनांना खात्मा करून गडावर विजयाची पताका रोवली. आता आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी जेथे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी अशक्य गोष्टही शक्य करून दाखवली. आपली निर्भीड वृत्ती आणि बुद्धी कौशल्याचा वापर करून याच दरी कोऱ्यातून आणि उंच कडेकपाऱ्यातून 300 मावळ्यांना घेऊन हा गड सर केला आणि गडाचा किल्लेदार उदयवान राठोड याच्याशी युद्ध केले. आता आपण आलो आहोत शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे, ज्यांनी शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याला अस्तित्वात उतरवण्यासाठी आपला लाडका मुलगा रायबा याचं लग्न समारंभ सोडून सिंहगर्जना केली. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. याच ठिकाणी उदयबाण्याशी लढत असताना एक हात गमावून सुद्धा शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत एकाच हाताने लढत राहिले आणि आपला देह त्यागला. त्यानंतर शेलार मामा यांनी उदयबाण्याचं मुंडकं छाटून गडावर विजय मिळवला. या शूरवीराने शिवरायांच्या डोळ्यातलं पाहिलेलं स्वप्न तर पूर्ण केलं, पण खंत एवढीच राहिली की आपल्या लाडक्या रायबाचे लग्न स्वतःच्या डोळ्याने नाही पाहू शकले.
4 फेब्रुवारी 1670 या दिवशी लाखोंचा पोशिंदाही रडला होता, कारण त्यांचा लाडका तान्या भगव्यात लपटून खाली पडला होता. शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पवित्र रक्ताने माखलेल्या सिंहगडाचा इतिहास 350 वर्ष उलटूनही प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात घर करून बसला आहे. त्याच इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि ऊर्जा घेण्यासाठी माझ्यासारखे अनेक शिवप्रेमी आजही या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात येतात आणि ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचून शिवरायांची आणि त्यांच्या मर्दमावळ्यांची शौर्यगाथा मोठ्या अभिमानाने सांगतात. आपणही या गडकिल्ल्यांना भेट द्यावी, या कार्याला हातभार लावावा, सर्वांना एवढीच विनंती. चला तर भेटूया आपण पुढच्या मोहिमेवर. सर्वांना मानाचा जय शिवराय.